तर मनपा निवडणुकीचा रणसंग्राम सध्या पाहायला मिळतोय। कुठे कशा घडामोडी घडतायत पाहूया टॉप 9 बातम्यांमधून। महापालिका निवडणुकीच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री फडणवीसांच्या पुण्यामध्ये 3 सभा, अमित शहा प्रमुख पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करणार, तर भाजपचे केंद्रीय मंत्री सुद्धा पुण्यामध्ये प्रचार सभा घेणार। पुण्यामध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सभा घेणार, शिंदेंच्या शिवसेनेच्या उमेदवारांचा प्रचार करणार। प्रभाग क्रमांक 6 मधून शिवसेना शहर संघटक आनंद गोयल निवडणुकीत रिंगणार। ठाकरे बंधूंच्या उपस्थितीमध्ये मुंबईचा वचननामा 4 जानेवारीला प्रकाशित होणार। 5 जानेवारीला पूर्व उपनगरात दोन्ही ठाकरे बंधूंची एकत्रित सभा करत प्रचाराला सुरुवात। भाजपात बंडखोरी नाही, हा मनसे आणि ठाकरेंच्या शिवसेनेचा बेबनाव। ठाकरेंच्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी हिंदुत्वाला तिलांजली दिली आहे। भाजपमधील बंडखोरीवर अमित साटम यांची प्रतिक्रिया। भाजपमध्ये काही बंडखोरी झालेली नाहीये। आपण जर अख्खी यादी जर तपासली तर मोठ्या प्रमाणावरती उबाठा आणि मनसे यांची युती झाल्यामुळे मोठ्या प्रमाणावरती बेबनाव त्यांच्यामध्ये निर्माण झालेला आहे। राज्यातील 29 महापालिकांसाठी उमेदवारी अर्ज दाखल, तर उमेदवारांच्या अर्जांची छाननी होणार, तर 2 जानेवारीपर्यंत अर्ज मागे घेण्याची मुदत। मुंबईच्या प्रभाग क्रमांक 119 मध्ये ऐनवेळी उमेदवार बदलण्याची मनसेवर नामुष्की। बाळा नांदगावकरांच्या फोननंतर संतोष देसाईंचा ईव्ही फॉर्म माघारी घेऊन विश्वजित ढोलम यांना उमेदवारी। ठाकरेंच्या शिवसेनेकडून स्थानिक उमेदवार देण्याची मागणी करण्यात आली होती। ठाकरेंच्या सेनेतून भाजपात गेलेले सुधाकर बडगुजर यांच्या एकाच घरात 3 जणांना उमेदवारी, तर विद्यमान आमदार सीमा हिरे यांच्या समर्थकांना डावललं गेलं। छत्रपती संभाजीनगरच्या पालिका निवडणुकीमध्ये नेत्यांची मुलं मुली नशीब आजमावणार। शिरसाट यांची मुलगी अंबादास दानवेंचा भाऊ चंद्रकांत खैरेंच्या पुतण्यासह प्रदीप जयस्वाल यांचा मुलगा निवडणुकीच्या रिंगणात। माजी खासदार चंद्रकांत खैरेंचा विरोध डावलून रशीद मामूंना उमेदवारी। ठाकरेंच्या शिवसेनेकडून रशीद मामू निवडणूक लढवणार। छत्रपती संभाजीनगरच्या प्रभाग क्रमांक 4 मधून त्यांना उमेदवारी। निवडणुकीच्या रणधुमाळी संदर्भातल्या टॉप 9 बातम्या बघूयात। महापालिका निवडणुकांसाठी बूथ निहाय आता मतदार यादी ही 3 जानेवारीला प्रसिद्ध केली जाणार। मतदार यादीतील दुबार नावं दुरुस्त करण्यासाठी अधिक वेळ देण्याच्या उद्देशाने हा निर्णय। पालिका निवडणुकीच्या कामातनं रुग्णालय कर्मचाऱ्यांना वगळा। रुग्णालय प्रशासनाची पत्राद्वारे राज्य निवडणूक आयोगाकडे मागणी। आरोग्य सेवांवर विपरीत परिणाम होण्याची सुद्धा शक्यता। राज्यातील सर्व सरकारी, निमसरकारी आणि खासगी आस्थापनांमधील सर्व कर्मचाऱ्यांना 15 जानेवारी रोजी सुट्टी जाहीर। मतदानाच्या दिवशी मुंबई ठाण्यासह राज्यातील 29 महापालिकांच्या हद्दीत भर पगारी सुट्टी जाहीर। मुंबई पालिकेसाठी आम आदमी पार्टीकडून जाहीरनामा सादर। केजरीवालांची गॅरंटी नावानं ॲपचा जाहीरनामा। मुंबईतील सर्व 227 जागांवर आम आदमी पार्टी निवडणुकीच्या रिंगणात। पुण्यामध्ये 165 जागांसाठी तब्बल 3041 उमेदवार रिंगणात, तर आज मुंबईमध्ये देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेंच्या बैठकीनंतर भाजप आणि शिवसेनेच्या युतीचं चित्र स्पष्ट होणार। सोलापूर महानगरपालिका निवडणूक थांबवण्याची मागणी, तर शिंदेंची शिवसेना आणि ठाकरेंची सेना, काँग्रेससह महाविकास आघाडीची मागणी। भाजपनं उशिरा ईव्ही फॉर्म दाखल केल्याचा आरोप। असीम सरोदेंच्या माध्यमातून पिटिशन दाखल करणार। नाशिकमध्ये रिपाई आठवले गटाचा माजी जिल्हाध्यक्ष तुरुंगातनं निवडणूक लढवणार। माजी जिल्हाध्यक्ष प्रकाश लोंढे प्रभाग क्रमांक 11 मधून रिंगणात। सातपूर गोळीबार प्रकरणामध्ये प्रकाश लोंढे तुरुंगात। 2 दिवसात 6 ते 7 जागा बिनविरोध होतील, आमदार अनुप अग्रवाल यांचा दावा। धुळे महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये भाजपचे 2 उमेदवार बिनविरोध। तर नागपुरात अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या नाराज पदाधिकाऱ्यांना पक्षाचे झेंडे जाळले। नागपूर पालिका निवडणुकीमध्ये उमेदवारी न मिळाल्यामुळे हा विरोध। अविनाश पार्डीकर असं विरोध करणाऱ्या कार्यकर्त्याचं नाव।